आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी. निपाणी श्री महादेव मंदिराच्या रथोत्सवास भाविकांची अलोट गर्दी. हर हर महादेवाच्या गजरात रथोत्सव. निपाणी व पंचक्रोशीतील आराध्य दैवत महादेव गल्ली महादेव मंदिराचा रथोत्सव सोहळा हजारो भाविकांच्या अलोट उत्साहात संपन्न झाला. हर हर महादेवाच्या गजरात भाविकांनी अलोट गर्दी केली होती. यावेळी दादाराजे निपाणकर, बसवराज चंद्रकुडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. त्यानंतर विविध मानाचे सवाल जाहीर करण्यात येऊन मानकऱ्यांच्या हस्ते रथोत्सवाची सुरुवात करण्यात आली. रथ मिरवणूक महादेव मंदिर येथून निघून रविवार पेठ, गुरुवार पेठ, कोटीवाले कॉर्नर, दलाल पेठ मार्गे पुन्हा मंदिराच्या ठिकाणी आली. विविध ठिकाणी रथोत्सवाचे नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं. रथोत्सव मिरवणूक तब्बल 10 तासाहून अधिक काळ सुरू होती. यावेळी देवास पहिला हार घालणे, कापूर लावणे, नारळ फोडणे, डावी व उजवी बाजू नारळ वाढवणं, चवरी धरणं यासह विविध सवाल बोलण्यात आले. यावेळी झालेल्या विविध सवालांमध्ये प्रथमेश केस्ती, प्रतीक पाटील, गुंडू चंद्रकुडे, प्रवीण शिंदे, निपुण कुरणे, चिंतामणी वाळवे, उमेश गथडे, महेश नाईक, सूरज पाटील चिंचलीकर, ॲडव्होकेट महेश दिवाण, रवींद्र शेट्टी, आकाश भोपळे, योगेश पोतार, अनिकेत कोळके, सूरज काशीतकर, साई खोत, डॉक्टर महेश ऐनापुरे, रवी चंद्रकुडे, विनोद मगदूम यांनी सहभाग घेतला. यावेळी रथोत्सवात हत्ती, घोडे, जमखंडी बँड, बेडक्याळ बँड, करडी ढोल, करोशी ढोल, धुळगणवाडी करडी ढोल, कोथळी करडी ढोल, श्री हनुमान संबळा, वाद्य जमखंडी व हजारो भाविकांच्या लव्या जम्यासह महादेव रथ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रथास नारळ, ऊस, केळी व आकर्षक फुलांनी सजवलं होतं. विविध मुखवटे घालून मिरवणुकीत नृत्य करणाऱ्या व्यक्ती नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. या प्रसंगी खासदार प्रियांका जारकिहोली, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, चंद्रकांत कोटीवाले, युवा नेते बसवप्रसाद जोल्ले, अमर बागेवाडी, रुद्रकुमार कोटीवाले, रवींद्र कोटीवाले, संजय मुळवाडे, विलास काडीवड्डर, डॉक्टर जशराज गिरे, राजू कुंदेशा, जयवंत पाटले यांच्यासह नगरसेवक हजारो मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतलं. उत्सव कमिटी अध्यक्ष सुनील पाटील, हाल शुगर संचालिका गीता पाटील यांनी स्वागत केलं. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतलं. उद्या शुक्रवारी दिनांक 20 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले आहे. त्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असं आवाहन श्री महादेव यात्रा उत्सव कमिटीकडून करण्यात आलं आहे.
अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.